करंकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान उत्साहात संपन्न। धुळे, विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीच्या प्रसंगी योग्य निर्णयक्षमता, धैर्य आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी करंकाळ न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRF धुळे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान व शालेय सुरक्षा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाची काळजी, स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्याचे उपाय तसेच प्रथमोपचाराचे प्रशिक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आले। कार्यक्रमासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड, पोलीस उपनिरीक्षक विजय गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शंकर उकांडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाट, पोलीस हवालदार गोकुळ वाघ तसेच संपूर्ण रेस्क्यू टीम उपस्थित होती। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री NV नागरे, उपमुख्याध्यापक श्री SV भामरे, पर्यवेक्षक डॉक्टर NU बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भूकंप, पूर, आग, इमारत दुर्घटना, विद्युत अपघात, सर्पदंश, प्रथमोपचार, बचावकार्य तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता योग्य पद्धतीने कसे वागावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। आग लागल्यास अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा, दूर झाल्यास सुरक्षितरित्या बाहेर कसे पडावे, जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचार कसे द्यावेत, तसेच आपत्कालीन मदत पथक येईपर्यंत कोणती खबरदारी घ्यावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले। रेस्क्यू टीमने विविध बचाव तंत्रांचे थेट प्रात्यक्षिक करून दाखविल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले। संकटसमयी धैर्य, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे पटवून दिले। तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले। या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता 5वी ते 10वीच्या सुमारे 1300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून सुरक्षिततेविषयी आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली। कार्यक्रमाच्या प्रारंभी NCC अधिकारी श्री S.T. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी अशा प्रशिक्षणाचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉक्टर NU बागुल यांनी केले। त्यांनी शालेय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या शेवटी श्री नितीन ठाकूर यांनी उपस्थित मान्यवर, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी व रेस्क्यू टीम, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। आपल्यामध्ये उपस्थित आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अभिनंदन आणि या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या विद्यालयाचे आदरणीय त्याचं फुलफॉर्म आहे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, राज्य आपत्ती प्रतिसाद दल हे धुळे इथं स्थित आहे। आणि या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता मी आदरणीय प्रशांत सरांना, माननीय प्राचार्य श्री नागरे सर व उपप्राचार्य भांबरे सर व तसेच इथील सर्व शिक्षक वर्ग आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल नागपूरमध्ये पहिली 2 गणेश दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यातला एक जे पदक आहे हे आज रोजी इथे आपल्या इथे शाळेमध्ये उपस्थित आहे। आणि इथे तुम्हाला आपत्ती जे येणार आहेत भविष्यामध्ये आपत्ती ही वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येत राहतात, त्यामधल्या 2 ऊर्जा असतात, एक नैसर्गिक आणि एक गरजेचं आहे। सर्वप्रथम पाहू याची जी रेस्क्यू करण्याची तर केंद्रामध्ये सर्वात वरती आहे NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी। त्याचे जे प्रमुख असतात ते माननीय पंतप्रधान असतात। आपल्या भारतामध्ये जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यामध्ये कोणती घटना घडली आणि आपल्याकडची जी यंत्रणा आहे कशा पद्धतीने राबवायची हे काम आहे NDMA आणि त्याच्यामध्ये काम रिस्पॉन्स फोर्स। ज्या पद्धतीने केंद्रामध्ये NDRF काम करतात त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये JDRF काम करतात।
जसे एनडीएमए आहे तसेच महाराष्ट्रामध्ये एनडीएमए आहे, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या सदस्यांचं काम आहे. तर एनडीएमएच्या अंदर जी कार्य करणारी टीम आहे ती आहे एनडीआरएफ.